नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. वॉर्ड क्रमांक 1च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालय इथं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं. करण्यासाठी मला या राजकारणात उठवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 19 वर्षाआधी अभिषेकची त्यांची हत्या झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती. त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही विसरणार. हत्या झाली होती. त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालू, नंतर CBI जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळतील. नाही असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे. तर मला असं वाटतं की ते ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये विकास केलाय, त्याच्यामध्ये मेट्रो असेल, अटल सेतू, कोस्टल रोड, वरळीमध्ये मराठी माणसाला VDD चाळीमध्ये 560 फुटाचं घर असेल, मुंबई शहरामध्ये STP प्लांटचं काम असेल, अशा अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडवून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे. त्याचाच प्रत्यय आपल्याला आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे. तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे, मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले. तेजस्वी घोसाळकर या गुजराती आहेत का? त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करत असताना मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या VDD चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकर आणि मराठी माणूस
याच्यासाठी गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय, नरेंद्र मोदीजींनी केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे. त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं, मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले, त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही. 1947च्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदार हे सत्तेला लात मारून, सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात. आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 साली घडलं. त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यातनं निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं, कमरेखाली बोलणं, बिलो द बेल्ट बोलणं, पातळी सोडून बोलणं, हे सोडून उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही राहिलेलं नाही.